तुम्ही तुमच्या आनंदात रमायला शिका. कधी जुन्या मैत्रिणींना फोन करा, कधीतरी देवासमोर शांत बसून राहा, पोथी वाचा. पण दुसऱ्याने आपल्याला वेळ दिला तरच मला बरं वाटेल, ही सवय आत्तापासूनच मोडा. स्वतःच्या सोबतीची सवय करा. चौथी गोष्ट, स्वतःचं असं काहीतरी असलं पाहिजे, म्हणजे छंद. कधीकधी आयुष्यभर जबाबदाऱ्यांमध्ये आपण आपल्या छंदाकडे लक्ष दिलेलंच नसतं. मग आत्ता वेळ आहे ना, तर आत्ता शोधा की तुम्हाला काय आवडतं. जी गोष्ट लग्नानंतर मुलांच्या संगोपनात मागे राहिली होती ती आत्ता करू शकता. मग ते काय करता हे महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की मनाला रिकामं नाही ठेवायचं. कारण रिकामं मन असतं ना, ते नको ते विचार करतं, जुन्या गोष्टी उकरून काढतं. कोण कधी काय बोललं होतं, कोणी कसा अपमान केला होता, हे सगळं आठवत बसतं. त्यापेक्षा मेंदूला काहीतरी नवीन शिकण्यामध्ये गुंतवा. मोबाईल आहे, यूट्यूब आहे, चांगल्या गोष्टी बघा, ज्यांच्यामुळे मन शांत होईल अशा गोष्टी करा. आणि हो, एक तरी असं माणूस आयुष्यात ठेवा, मग ती मैत्रीण असो, बहीण असो किंवा शेजारीण असो, जिच्याशी तुम्ही मन मोकळं बोलू शकाल. कारण खूप वेळेला आपल्याला सल्ला नको असतो, फक्त कोणीतरी आपलं ऐकून घ्यावं एवढंच हवं असतं. हे मन मोकळं होणं आहे ना, हे आपल्या मनाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. पाचवी गोष्ट आहे, आजची तयारी म्हणजे उद्याचं सुख. हा शेवटचा मुद्दा आहे, पण खूप प्रॅक्टिकल आहे. आपलं घर आणि आपलं राहणीमान बघा, जसजसं आपलं वय वाढतं ना, तसतसं आपण घरातल्या वस्तू किंवा निदान आपल्या वैयक्तिक वापरातल्या वस्तू कमी केल्या पाहिजेत.